मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, मी आज आलो आहे टेरेसवर. आमच्या सुपर टेरेस आहे आमच्या बिल्डिंगचा, म्हणजे जिथे मी काम करतो त्या बिल्डिंगचा सुपर टेरेस आहे. एकदम टॉपला आलोय. तर इथे मला व्ह्यू दाखवतो संध्याकाळचा. हे बघा, हे आमचा परेल एरिया आहे. परेलचा महालक्ष्मीला मी आता सध्या काम करतो इथे. हा पूर्ण इथे हा रेस कोर्स आहे इथे. हे बघा, हा इथे रेस कोर्स आहे आणि हा समोर दिसतो तो समुद्र. इथून सनसेट पण खूप छान दिसतो बघा. ते एवढं छान दिसतं ना, सनसेट सुद्धा इथून आम्हाला प्रॉपर दिसतो. एकदम म्हणजे सनसेट एकदम आपल्याला बघायचं असेल तर कधीतरी बीचवर वगैरे जावं लागतं. तर आम्हाला इथूनच आपल्या टेरेसवरच आम्ही इथून बघू शकतो. आपण इथे तुम्ही आता पण बघू शकता, इथे किती छान दिसतंय, क्लिअर एकदम वातावरण. पावसाने ढग सुद्धा भरलेत. पाऊस येण्याची पण शक्यता आहे. आमच्या एरियामध्ये 40 ते 50% पावसाची शक्यता दाखवते. आम्ही चेक केलेलं ऑनलाईन. तर कदाचित पाऊस पडू शकतो, कारण रात्री थोडा पाऊस पडून गेलाय. आज संध्याकाळी पण पडेल असं वाटतंय, कारण इकडे पूर्ण पाऊस भरलाय, वर बघू शकता तुम्ही. तर पाऊस रात्री पडल्यामुळे जी धूळ उडायची होती ते सगळं, जे प्रदूषण होतं त्यामुळे आम्हाला इथे सगळं ब्लर दिसायचं. आता क्लिअर दिसतंय एकदम. संध्याकाळची वेळ आहे. हा रोड गेलाय, हा डायरेक्ट गेलाय वरळी साईडला. आणि इकडनं हे बघा, दोन हे झालेत. इथून हा सरळ इकडनं गेलाय, हा दादरला गेलाय. इथून प्रयत्न करतो. इथे ग्राउंड देखील आहे बघा. इथे समोर सीझनची प्रॅक्टिस वगैरे होते. म्हणजे क्रीडा स्पर्धा वगैरे होतात. खो खो वगैरे इथे खेळायला ग्राउंड आहे. खो खोचं वगैरे, फुटबॉल वगैरे खेळू शकतो इथे आपण. पुन्हा इथे सीझनची प्रॅक्टिस वगैरे होते, त्यांचे मॅचेस होतात. बरंच काही आहेत, ग्राउंडवर मॅच बरेच होतात. हे इथले समोर बिल्डिंग दिसतात, लोधा टॉवर वगैरे समोर आपल्याला सगळं इथेच दिसतात. ते बघा, इथून जवळ आहे. हा परेलचा पुढे, इथल्या पुढे पूर्ण परेल आहे. लोअर परेल समोर दिसते स्टेशन. ते बघा, हे स्टेशन लोअर परेलचं आहे. त्याच्या पुढे ते दिसतंय ते प्रभादेवी. त्याच्या पुढे दादर आहे. अशा सर्व बऱ्याच ठिकाणी आहेत. आणि संध्याकाळचा व्ह्यू सुद्धा तुम्ही बघू शकता, किती क्लिअर आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला ही झाली वेस्ट साईड. ही वेस्ट साईड झाली. तुम्हाला ईस्ट साईड दाखवतो कशी आहे ते. ईस्ट साईडला सुद्धा तुम्हाला व्ह्यू चांगला दिसतो. हे बघा, तुम्हाला ह्या साईडला सुद्धा चांगलं चांगलं दिसतं. आता समोरच बघा, ती बघा तिथे आग दिसते. इथे बघा पॉइंटवर, तिथे हाय फॅक्टरी. त्या फॅक्टरीमुळे आग जळली जाते. हे बघा, इथे आग आहे. मित्रांनो, तुम्हाला इथे दादर स्टेशन वगैरे सगळं इथून तुम्हाला दाखवलंय मी. तर आता हे इथे समोर झी टीव्ही आहे, जी मॅरेथॉन फ्युचरस बिल्डिंग आहे. इथे आपलं झी टीव्हीचं ऑफिस, म्हणजे झीट ऑफिस वगैरे, जे ऑफिस वगैरे आहेत, जी 24 तास आहे, ते सर्व ह्या बिल्डिंग मध्ये आहेत. ती समोर दिसते, ती तुम्हाला दाखवली मी. आणि संध्याकाळचा व्ह्यू सुद्धा खूप छान दिसते. वर ढग भरलेत पावसाने. तसंच मित्रांनो, तुम्हाला तिथून मुंबईपासून ते नवी मुंबईला जो अटल सेतू जो बांधला गेला आहे, तिथे पहिला आपल्याला 2 तास लागत होते नवी मुंबईला जायला. आणि आता 15 ते 20 मिनिटं लागतात, 25 मिनिटं लागतात त्या अटल सेतूने नवी मुंबईला जायला. तो अटल सेतू पण मी तुम्हाला इथून दाखवतो, कारण संध्याकाळचा वेळ असल्यामुळे तुम्ही इथून क्लिअर दिसेल. आणि त्याच्यामुळे कसं तुम्हाला व्हिडिओमध्ये पण एकदम क्लिअर दिसेल, कारण डेली पहिला मी दाखवतो तेव्हा इथून पूर्ण वातावरण खराब होतं, पण आता वातावरण क्लिअर झालंय. त्यामुळे तुम्हाला मी आता दाखवतो. तर मित्रांनो, समोर दिसते तुम्हाला अटल सेतू. बघा, ही इथून समोर आपल्याला नवी मुंबईला गेलाय. हे पूर्ण ब्रिज जे बांधलं गेलंय, हे बघा, तुम्हाला इथून क्लिअर दिसत असेल. इथून आपलं ह्या इकडची ही फॅक्टरी दिसतात, ही फॅक्टरी दिसतात. त्या फॅक्टरीच्या इकडनं चालू झालंय. हा तुम्हाला इकडनं चालू झालाय ह्या साईडला, म्हणजे ह्या बिल्डिंगच्या त्या साईडला आहे. आणि तिथून जो चालू झालाय तो पूर्ण नवी मुंबईला, हे बघा, असं फिरून गेलाय. म्हणजे इकडनं पूर्ण ह्या साईडला गेलाय, ह्या साईडला. तर आणि 15 मिनिटं लागतात इथून तुम्हाला नवी मुंबईला जायला. आणि खूप सुखद आणि जलद प्रवास आहे इकडनं म्हणावा लागेल, कारण मस्त ब्रिज पण आता चालू केलाय त्यांनी, गाड्या वगैरे जातात. तुम्ही हा अटल सेतू तर बघितलाच असाल. तर मित्रांनो, तुम्हाला अजून एक दुसरं इथून नजारा दाखवतोय, की संध्याकाळची वेळ आहे आणि क्लिअर दिसतंय म्हणून तुम्हाला इकडनं पण अजून एक दाखवतो. हा आहे इकडनं भाऊचा धक्का. म्हणजे इकडे सर्व बोट वगैरे, जे आपले मच्छीमारांचं पूर्ण मच्छी वगैरे येते आपले, ते इकडे ह्याच साईडला येते. हे तुम्ही बघू शकता. तर आपल्या इथे बोट वगैरे दिसत आहेत. भाऊचा धक्का जो म्हटला जातो, आपण जिथे मच्छी वगैरे आपल्याला लिलावामध्ये जी मच्छी वगैरे भेटते, ते सर्व तुम्हाला ह्या साईडला भेटतात. आणि इकडे हे शिप्स आहे. इकडे बोट्स वगैरे त्यांचं ते काम वगैरे चालू असतं. इथून तुम्हाला दाखवतोय बघा.
आणि खूप चांगला एरिया आहे इकडचा आणि दिसायला संध्याकाळच्या वेळ असल्यामुळे खूप छान दिसतंय. संध्याकाळ पावसाचं पण आज वातावरण दिसतंय कारण आज पाऊस लागण्याची पण शक्यता आहे. आणि ही समोर मित्रांनो दिसते ही बिल्डिंग ही पूर्ण आपल्या मुंबईमध्ये 93 या 94 फ्लोअरची बिल्डिंग आहे. एवढी मोठी बिल्डिंग आहे बघा, बघू शकता तुम्ही 90 फ्लोअरची बिल्डिंग आहे. सर्वात मोठी आहे मुंबईमध्ये बिल्डिंग. ढग पण खूप सुंदर आहेत आणि संध्याकाळचा व्ह्यू सुद्धा इथून दर टायमिंगला चांगलाच दिसतो. आज थोडं वातावरण खूप सुंदर आणि क्लीन आहे, त्यामुळे तर आज चांगलंच दिसतंय म्हणून आज म्हटलं व्हिडिओ बनवूया. आज व्हिडिओ बनवला. आज वातावरण पण चांगलं आहे आणि आता कसं पावसाचे दिवस पण आले जवळ, त्यामुळे रात्री पाऊस पडला त्यामुळे वातावरण पण थोडं चांगलं आणि शुद्ध झालंय, त्यामुळे बरं वाटतंय. व्हिडिओ करायला पण आज चान्स भेटलाय. तर हा आहे पूर्ण नजारा मित्रांनो, संध्याकाळचा व्ह्यू इथून खूप छान दिसतो. तुम्ही पण तुम्हाला दाखवलाय मी आता. हे एरिया आमचा इकडचा मुंबईचा खूप छान दिसतोय. हा लोअर परेल आहे. मला दाखवलं आणि ढगाचं वातावरण पावसाचं वातावरण सुद्धा आता असल्यामुळे आज चांगलं वाटतंय. संध्याकाळी आता 7 वाजलेत. सनसेट सुद्धा खूप भारी दिसतोय इथून, हे बघा. हा व्ह्यू मला इथून आमच्या सुपर टेरेस म्हणजे आमचा जो बिल्डिंगचा टेरेस आहे तिथून आम्हाला इथून बघायला भेटतो. कारण बऱ्याच लोकांना असं बघायला भेटत नाही. त्यांना समुद्र किनारपट्टीलाच जावं लागतं. कारण आता ज्यांच्या बिल्डिंगमधून त्यांना ॲक्सेस भेटतं ते बघू शकतात. पण आपल्याला इथून आता बघायला भेटतोय, हे तुम्हाला दाखवते बघ संध्याकाळचं इव्हनिंगचा सनसेट बघा. आणि खूप छान छान व्ह्यू आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो कारण खूप बराच वेळ झाला. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.